फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज ना सूर्य पश्चिमेला उगवला आहे असं मला वाटायला लागलं आहे, कारण आज चक्क पराठे मागितलेत आहोंनी टिफिनला. त्यामुळे म्हटलं चला पालकचे पराठे करूया. इकडे पालक प्युरी करून घेतली, त्यानंतर त्यामध्ये ना कांदा पण घातला होता, हिरवी मिरची घातली होती, कोथिंबीर घातली होती आणि आल्याचा तुकडा, लसण असं घालून पेस्ट तयार करून घेतली. 2 चमचे ना दही घातले त्यामध्ये, आणि लाल तिखट, जिरे पावडर, धणेपूड आणि हळद असं घालून चवीपुरता मीठ घालायचं. त्यानंतर आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे, हरभरा डाळीचं आणि गव्हाचं पीठ घालायचं. मस्त उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि 10-15 मिनिटानंतर लाटून घ्यायचं आहे. छान पराठे मस्त होतात आणि गरमागरम तर खूपच छान लागतात. नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही. आणि तुम्ही मिरचीच्या ठेच्यासोबत खाऊ शकतात किंवा मग शेंगदाण्याच्या चटणीसोबत. नाही तर मग या ठिकाणी ना मी आज कैरीचा चुंदा केला होता, त्यासोबतच मी खाणार होते. आणि मिरचीचा पण ठेचा केला होता. तर ते म्हणे आज मला टिफिनला पाहिजे, तर म्हटलं चला मस्त आज गरमागरम पराठे, म्हटलं नाश्त्यालाही होतील आणि यांना टिफिनलाही होईल. तर इकडे आता टिफिन तयार करून घेतला, पराठे पण झालेत आपले. आणि इकडे मी हा कैरीचा चुंदा केला होता. त्याचा काही व्हिडिओ मी केला नाही, तर तुम्हाला दाखवेल एखाद्या वेळेस, पुढच्या वेळेस करेल तेव्हा. तर इकडे आता टिफिन पण आपलं रेडी झालं आणि टिफिन पॅक करून घेतला. त्यानंतर आज ना मला खूप सारी कामं होती, म्हणजे मला ना किचन क्लिनिंग करायचं होतं. पण त्याआधी मला खूप दिवसांपासून ना पक्ष्यांसाठी पाणी वगैरे ठेवायचं होतं. तर म्हटलं चला, आणि हे भांडं मी शोधत होते आणि फायनली ते मला मिळालं. धुतलं त्याला चांगलं स्वच्छ आणि थोडेसे तांदूळ पण घेतले होते. आणि तर पक्ष्यांना होतील म्हटलं, कारण पाणी प्यायला आले तर मग दाणे दिसले तर खातातच ते. तर मग खाली तर मी बाल्कनीत वगैरे ठेवणार नव्हती, कारण बाल्कनीत जर का ठेवले ना तर म्हणजे ते कबुतरांचा खूप त्रास होऊन जातो. मग तेच येतील आणि बाकीच्या चिमण्या येणारच नाही त्यांना घाबरून, आणि ते त्यांची विष्ठा वगैरे चांगली नसते. त्यामुळे मग म्हटलं चला टेरेसवरच ठेवूया. आणि टेरेसवर मग मी ठेवून आले. तर कसं असतं ना, की आता खूप जास्त ऊन पडतं आहे आणि किती पाण्याचं म्हणजे आपल्याला म्हणजे एकदम हे होतं ना, पाणी पिऊसं वाटतं, तसं पक्ष्यांनाही वाटतं. आणि म्हटलं चला त्यांच्यासाठी थोडंसं आपण पाणी ठेवून यावरती, आणि संपलं का पुन्हा टाकून येत जाईल म्हटलं. तर आता मग खाली आले आणि दुपारची सगळी कामं झाली, म्हणजे माझी स्वयंपाक वगैरे बाकीचं. आणि चला म्हटलं आता किचन क्लिनिंग करून घेऊया. तर इकडे मस्त असा स्प्रे बनवला होता मी, आणि त्यामध्ये ना विमचं लिक्विड घातलं होतं, थोडासा खायचा सोडा घातला होता. असं करून ते लिक्विड मी तयार केलं होतं आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून घेतलं, म्हणजे क्लिनिंग करायला सोपं पडतं. आणि एक असं छान कॉटनचं फडकं घेतलं आणि त्याच्यानेच मी पुसून घेणार आहे. म्हणजे जरी ते आपल्याला साफ दिसत असतील ना, पण तरी ते असे त्यांची शाईन कमी होत जाते, कारण त्याच्यावर धूळ बसते ना, धूळचा असा लेअर येऊन जातो त्यामुळे. तर म्हटलं चला, आणि सारखं उघडण्यामध्ये त्याच्यामध्ये हात पण लागलेले असतात, तर ते पण अशी बोटं उठलेली होती. आणि मेन म्हणजे फोडणीचं जे आपण आता ही चिमणी लावली ना, तरी पण थोडंफार असं वरती जातंच, त्यामुळे पण थोडंसं तेलकट झालेलं होतं. आणि ते पण मग मला क्लीन करून घ्यायचं होतं. तर बाकीची कपाटं पण क्लीन करून घेतली. त्यानंतर ना ही जी शेगडीच्या वरचा जो पोर्शन आहे, आणि तिथे शेगडीचा पाईप आहे ॲक्च्युली, पण तो हाईड केलेला आहे. तर मग ते पण असं थोडंसं म्हणजे चिकट होऊन जातं. तर म्हटलं ते पण चांगलं आता क्लीन करून घेऊया. आणि शेगडीचा 3 इंचाचा वरचा भाग ओपन आहे, तर तो पण असा चिकट होऊन जातो. तर म्हटलं चला ती पण आता चांगलं साफ करून घेऊया म्हटलं. तर या ठिकाणी ना आता शेगडीचं जे खालची बाजू आहे, तर त्याच्या जाळ्या वगैरे आहेत, आणि ज्या ठिकाणी तेल वगैरे साचतं तर तो पाईप तो पण काढून घेतला आहे मी. आणि 2 जाळ्या आहेत माझ्या चिमणीला. शेगडी म्हटली का मी? चिमणीला. तर ती पण काढून घेते आणि साफ करून घेते आता. आणि आपल्याला वाटतं पण ते, म्हणजे व्हिडिओत जरी दिसत नसेल ना, पण तरी बारीक असा तेलाचा आणि फोडणीचा असा लेअर आलेला असतो त्या ठिकाणी. तर तो आपण साफ करून घ्यायचा. आणि खूप दिवस जर का नाही केलं तर मग नंतर खूप जड जातं आपल्याला साफ करायला, आणि खूप घाण वाटतं मग ते साफ करायला. त्यापेक्षा आपण वेळच्या वेळी, म्हणजे महिन्याभरात, कमीत कमी महिन्याभरात किंवा 2 महिन्यात आपण साफ करून घ्यायचं. आता इकडे कसं आमचं म्हणजे आपलं छोटं कुटुंब आहे, तर जास्त काही स्वयंपाक खूप असा राहत नाही. 1 तासामध्ये आपला स्वयंपाक होऊन जातो. कधीतरी काहीतरी पुरणाचं वगैरे असलं तर 2-3 तास स्वयंपाक आपला चालत असतो. त्यामुळे ना असं जास्त काही असं खराब होत नाही ते म्हणजे. तर म्हटलं चला आज ना डीप क्लीन करून घेऊया म्हटलं. कारण कसं आहे ना, क्लीन आणि असं सुंदर साफसुथरं किचन असलं ना, तर आपल्याला स्वयंपाक करायलाही खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं किचनमध्ये. आणि अजून आपल्या स्वयंपाकाला छान चव येते, मला तरी असं वाटतं. म्हणून मग मी ना आता म्हटलं चला वेळच्या वेळी आपण क्लीन करून घेत जाऊया. आणि म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करूया म्हटलं किचन क्लिनिंग. तर या ठिकाणी ना मस्त आता पुसून घेते मी. आणि काही वेळा आपण काय करायचं, की टिश्यू घ्यायचा, टिश्यूने ते पुसायचं आणि टिश्यू डायरेक्ट फेकून द्यायचं, कारण तितकं तेलकट होतं ना फडकं, ते परत आपल्याला वापरायला वाटत नाही, किंवा मग धुवून पण ते चिकटच राहतं. त्यापेक्षा टिश्यू घ्यायचं, पुसून आपण टाकून द्यायचा तो. मग आता जाळ्या काढून घेतल्या आणि त्याला पण क्लीन करून घेते. तर आता थोडंसं वरची बाजू मी घासणीने घासून घेतली, सॉफ्टवाली जी घासणी असते ना आपली, त्याच्याने घासून घेतली. आणि आतली जी बाजू आहे ना, तर त्याला असं खाचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेलकट लेअर वाटत होतं मला. म्हणून मग हा जो दात घासायचा आपला ब्रश असतो ना, जो टाकून दिलेला असतो, मग तोच त्याच्यानेच मी क्लीन करून घेते इकडे. आणि इकडे ना ताई पण आलेल्या होत्या, मग त्या दिसल्या तुम्हाला आज. पण त्या कधी दिसत नाही, ते त्यांचे कामं चाललेली होती. तर इकडे आता क्लीन करून घेतली जाळी पण.
तर वेळच्या वेळी साफ केले ना मग चांगलं पडतं आपल्याला. त्यानंतर इकडे हे आता मिक्सर आणि त्याचा पोर्शन, तिकडे माझे तेलाचे डबे, लोणच्याच्या बरण्या आणि अजून काही काही 2-1 वस्तू असतात, म्हणजे पाण्याचा मग वगैरे त्या पोर्शनमध्येच मी ठेवत असते. आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर पण आपण जे बाकीचं काढून ठेवतो ना, भाजी वगैरे, ते बाऊल पण मी त्या ठिकाणीच ठेवते, त्या तिकडच्या कोपऱ्यात, कारण इकडे आपल्या पाण्याचा साठा आहे त्यामुळे त्या कोपऱ्यात ठेवत असते. तर म्हटलं चला आता ह्या तेलाच्या बॉटल वगैरे पण क्लीन करून घेऊया म्हटलं, कारण त्या पण वापरून वापरून असं तेलकट होऊन जातात, चिकट होऊन जातात. मग त्या पण आता पुसून घेते मी, आणि त्याच स्प्रेने मी ना बॉटल पण पुसून घेते, म्हणजे बरण्या वगैरे ते सगळं त्याच स्प्रेने पुसून घेते. आणि मिक्सर पण छान असा पुसून घेतला मी, आणि मिक्सर तर मी वेळच्या वेळी असं पुसत असते म्हणून तो काही खूप असा खराब होत नाही. पण तुम्ही बघाल ना तर आतल्या बाजूला काळा लेअर असा येऊन जातो, पण भांडं ज्या ठिकाणी लावतो ना त्या ठिकाणी. तर मग ते पण क्लीन करून घेतलं. त्यानंतर हे जे शेल्फ आहेत ना आता शेगडीच्या वरचे आजूबाजूचे, म्हणजे तर ते पण आता काढून म्हटलं ते पण साफ करून घ्यावे. कारण मी काय केलं होतं, ज्यावेळेस सामान टाकलं ना मग खूप सारं सामान लावायचं होतं मला, मग त्यामुळे मी घाईघाईत ना खाली काहीच असं टाकलं नव्हतं, म्हणजे अंथरलं नव्हतं खाली. तर त्यामुळे काय झालं आहे ना, जरी आपली चिमणी असली तरी पण जी वाफ येते ना त्यामुळे थोडंफार त्या साईडला जातंच, आणि त्यामुळे थोडं चिकट झालेलं होतं. आणि बरण्यांचा ठेवायची जी जागा आहे ना तिकडे असा गोल गोल राऊंड तयार झालेला होता. तर म्हटलं अरे हे आता खराब दिसेल, आणि मग ते कसं दिवसेंदिवस अजून ते जास्त काळपट पडत जातं. मग त्यामुळे मी आता चांगलंच त्याला क्लीन करून घेतलं, आणि त्यावर ना मी पेपर टाकणार आहे. मग आता पेपर पण टाकून घेतले. मला ना ते आणायचं आहे, त्यावर टाकायचं ते मॅट. ऑनलाईन मी बघितलं होतं, त्याला काय म्हणतात ते मला माहीत नाही, पण मी बघितलं होतं आणि ते मला आणायचं आहे आता. तर म्हटलं ते आणेपर्यंत आपण आता पेपर टाकून घेऊया. तर म्हणजे कसं जास्त दिवस आपलं चांगलं राहतं, आणि एकदा पेपर काढला की खालचं फक्त व्यवस्थित पुसून घेतलं की झालं. पुढच्या नेक्स्ट टाईम मला म्हणजे क्लीन करायला मला सोपं जाईल. मग त्या हिशोबाने मी तसं ते केलं. तर आता हे काय काय माझं ठेवलेलं असतं इकडे, आणि मी छोटासा प्लांट पण लावला आहे, तो पण त्या ठिकाणी ठेवला आहे. तर छान वाटतं असं झाडं वगैरे किंवा फुलं असले की प्रसन्न वाटतं जरा. तर ते तिकडची पोर्शन आता मी क्लीन करून घेतलं, आणि आता म्हटलं चला हे वाळून गेले, छान पुसून घेतले. आणि हे जे चिमणीच्या जाळ्या होत्या ना त्या पण आता लावून देते. तर म्हणजे इझी ती साफ करायला, आणि थोडीशी जाड जाळीची आपण जर का घेतली ना तर बरं पडतं. खूप बारीक जाळीची जर का घेतली आपण तर मग ते साफ करायला खूप आपल्याला किचकट होतं आणि खूप त्रासदायक होऊन जातं. त्यामुळे ना हे तर मला आवडतं, म्हणजे इझी आपण स्वतः क्लीन करू शकतो छान असं. त्यामुळे मग थोडी जाळीचीच बघून आम्ही घेतली होती. तर आता इकडे चिमणीचं पण ते लावून घेतलं आहे जाळ्या. आणि आता इकडचा पोर्शन म्हणजे माझं ओव्हन आणि मायक्रोवेव्ह ज्या साईडला ठेवलेलं आहे, ओव्हन नाही एअर फ्रायर आणि मायक्रोवेव्ह ज्या साईडला ठेवलं आहे ना तो पोर्शन मला क्लीन करायचा होता. तर तो पण आता म्हटलं चला, खालची बाजू जी असते ना ती काही अशी रोज रोज पुसली जात नाही, आजूबाजूनेच मी पुसून घेत असते. कारण म्हणजे एअर फ्रायर तर थोडंसं हलका आहे, पण जो हा माझा मायक्रोवेव्ह आहे ना तो खूप जड आहे, त्याला असं उचलता येत नाही पटकन, त्याला सरकूनच घ्यावा लागतो जागच्या जागी. त्यामुळे मग ते पण म्हटलं जरा थोडंसं घासून वगैरे घेऊया आणि क्लीन करून घेऊया, कारण ओटा व्हाईट कलरचा असल्यामुळे ना तो पटकन असा म्हणजे खराब होतो आणि त्याच्यावर लेअर येतो. त्यामुळे वेळच्या वेळी मी असं साफ करून घेत असते. तर आता इकडे याला पण जरा घासणीने घासून घेते. खूप काही खराब नव्हता, पण म्हटलं चला आता, कारण आता म्हणजे तरी 1 महिने झाले असतील मी त्याला बाजूलाच केलेलं नव्हतं, तिथल्या तिथेच होता तो. तर म्हटलं आता क्लीन करून घेऊया. तर आता थोडंसं घासणीने आणि स्प्रे मारून घेते आणि त्याच्यानेच मग आता क्लीन करून घेते. तर या ठिकाणी आता ते पण क्लीन करून घेतलं, छान पुसून घेतलं कोरड्या कापडाने, आणि दोघं एका बाजूला लावून दिले मी. तर या ठिकाणी आता ना असं क्लीन केलं ना तर खूप छान वाटतं, मस्त वाटतं. आणि खूप म्हणजे 2-3 दिवसांपासून चाललं होतं की आपल्याला किचन क्लिनिंग करायचं आहे असं, पण मग आज मला वेळ मिळाला तर म्हटलं चला. तर आता म्हटलं चला वरपासून तर खालपर्यंत आपण असं साफ करत यायचं आहे. तर वरचा पोर्शन झाला आहे, मधला पण झाला आहे म्हणजे किचन ओट्याचा, आणि आता हा सगळ्यात खालचा पोर्शन, तर तो पण आता पुसून घेते. कारण ह्या शेगडीच्या खालच्या बरोबर 3 ट्रॉल्या आहेत माझ्या, आणि त्या खूप जास्त यूज होतात. म्हणजे बऱ्यापैकी सामान माझं त्यामध्येच आहे यूज करायचं रोजचं, म्हणजे चमचे पळ्या वगैरे, त्यानंतर इकडे वाट्या वगैरे आणि मुलांचे डबे. त्याच्यानंतर खाली ना सगळ्यात मोठे मोठे भांडे ठेवले मी, कुकर वगैरे, पाटोरे, पातेले असं सगळं ठेवलं आहे. त्यामुळे ते ना खूप यूज होतात ह्या 3 ट्रॉल्या, आणि त्या खूप लवकर त्यांना असे म्हणजे बोटं वगैरे उठतात आणि खराब होतात त्या. तर म्हटलं चला त्या पहिले क्लीन करून घेऊया. नंतर इकडच्या बाजूला ही कपाटं आहेत, तर ते ठिकाणी असे मोठे डबे वगैरे आणि ते मी ठेवलेलं आहे. तर ते पण आता सगळं क्लीन करून घेते. आणि मला ना ट्रॉलीच्या आतलं पण सामान काढायचं होतं, आणि ते पण जरा क्लीन करायचं होतं, पण म्हटलं नको, खूप जास्त लोड येईल, आणि जास्त लोड आला की आपण काही व्यवस्थित म्हणजे होत नाही, आणि खूप थकवा पण येतो. तर आपल्याला एकदम सगळं करायचं नसतं, म्हटलं हळूहळू करायचं, कारण करायचं तर आपल्यालाच आहे, तर मग हळूहळू केलेलंच बरं. म्हणून मी आज ना फक्त हे एवढं असं क्लिनिंगला हे केलं, आणि ते सगळं केलं आज.
आणि म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया म्हटलं. तर आता सगळं क्लीन झालेलं आहे आणि दाखवते तुम्हाला फायनली किचनचा लूक. तर या ठिकाणी आता बघू शकताय तुम्ही सगळा किचन आपला मस्त असा छान सुंदर सजलेला आहे. मस्त मोकमोकळा सुटसुटीत. खूप अशा गोष्टी मला त्यामध्ये ठेवायला आवडत नाही आणि खूप असं गर्दी गर्दी करायला मला अजिबात आवडत नाही. तर बघू शकताय मस्त असं क्लीन झालेलं आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्समध्ये सांगा बरं का. त्यानंतर ना मला दुपारी थोडंसं बाहेर जायचं होतं. तर रातच्या शाळेमध्ये आपलं शाळेत नाही क्लासचं ना हे होतं फेअरवेल पार्टी होती. तर त्या ठिकाणी त्याला घेऊन जायचं होतं मला. म्हणजे मला तर नव्हतं जायचं, पण राज म्हटला की आता कुठे माझी पार्टी वगैरे होणार आहे तर मला जायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे. मग त्याला सोडायला जायचं होतं. तर या ठिकाणी ना तुम्हाला जर का स्टोल बांधता येत नसेल तर मी अशा पद्धतीने बांधते. तुम्ही बांधू शकतात. एक बाजू थोडीशी फोल्ड केलेली आहे 3-4 इंच आणि एक मोठी ठेवायची, एक छोटी ठेवायची आपल्याला. त्यानंतर जी खालची बाजू आहे ना तर त्याचा एक कॉर्नर घ्यायचा आपल्याला आणि तो थोडा तिरका फोल्ड करायचा आहे आणि त्यानेच आपल्याला दोघं बाजूचे पोर्शन पकडून मागे 2 गाठी मारून घ्यायच्या आहेत. दिवसभर जरी बांधला तरी स्टोल सुटणार नाही तुमचा आणि खूप छान बसतो. दोघं हातही थोडे कवर होतात म्हणजे कोपऱ्यापर्यंत आणि ऊनही लागत नाही. छान होतं. उन्हासाठी हे नक्की तुम्ही ट्राय करून बघू शकता. त्यानंतर आता गेलो आहे फायनली त्याला निघालो आहे सोडायला आणि इकडे त्या हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत. तमारा म्हणून एक हॉटेल होतं, त्या ठिकाणी त्यांची पार्टी होती आणि आता संध्याकाळी 5:30 ते 10 पर्यंत होतं. तर म्हटलं त्याला घ्यायला जावं लागेल. मग आता हा संध्याकाळचा व्ह्यू आणि बाहेर बघू शकताय तुम्ही आणि आता जवळजवळ 8 सव्वा 8 वाजले होते. तर संध्याकाळी खूप छान वाटतं. गार वारं सुटलेलं होतं आणि आता उन्हाळा असल्यामुळे तर बाल्कनीत खूप छान वाटतं, निवांत वाटतं. तर म्हटलं चला आता 8 सव्वा 8 झालेले आहेत आणि आता काहीतरी स्वयंपाक करूया. कारण मी थोडंसं ना उशिरा स्वयंपाक करते. कारण हे येईपर्यंत म्हणजे मग गरम गरमच राहतं ते. तर या ठिकाणी आता सव्वा 8 वाजले होते आणि ते पण आले. त्यानंतर आम्ही दोघंजणं निघालो त्याला घ्यायला. जवळजवळ 9:45 झालेले होते आणि हॉटेलजवळ पोचलो. छान मुलांचा एन्जॉय चाललेला होता आणि घेतलं त्याला सोबत आणि घरी आलो. त्यानंतर त्याला विचारलं काय कशी झाली पार्टी. सगळे त्याने अनुभव शेअर केले माझ्याशी आणि छान झाली खूप असं म्हटलं. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय.